सकाळी उठून आपण पावडर मारतो. आज आपण पावडर मारायचंच काम नाही. सकाळी उठून रोज पिस्टननी पावडर मारतो. तर आज डायरेक्ट शिकाऱ्या भरला. शिकाऱ्या भरायचं कारण काही नाही, रॉकेटचं आज औषध घेऊन चालू आपण उडदावरती मारायला. उडदावरती आळ्या पडल्या. उडद्यावर काय 2 शिकाऱ्या आपले 20 मिनिटात मारून झाले. त्यानंतर लगेच आलो इकडे. पप्पांचं चालू होतं द्राक्ष बागेसाठी औषध तयार काम करायचं. ते काय त्यांचं काम झालं. म्हटलं चला आपला बिझनेस आजचा होता तो तांबोटीचा पहिला खुडा करायचा. लगेच बंडल घेतला आणि एक बादली घेतली. चाललो आपल्याला लगेच खुडायला सुरुवात केली. बाकी मंडळींनी पण लगेच सुरुवात केली. मला वाटलं होतं गलीला काय एकच बादली भरलं, कारण की आज पहिला खुडा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं काय एक बादली अर्ध्या गलीतच भरून गेली. त्याबरोबर माझी आणि मम्मीची एक बादली घेतली आणि चाललो आपण मेरावर वाचायला आलो. लगेच मेरावर वाचायला म्हणजे जाळी लगेच भरून गेली. म्हटलं 2 गाल्ल्यामध्येच कॅरेट भरला. म्हणजे आज जास्त निघायचं. आम्हाला 5-6 कॅरेट निघते असं वाटत होते. बघू आता किती निघता किती नाही. तुम्ही पाहू शकता आपला तांबडीचा पहिला खुडा आहे. तांबडे एक क्वालिटी. मेरावर पोचलो. इकडे आपल्या पप्पांची द्राक्ष बागेवर पावडर मारायचं काम चालू होतं. आपले काय बाग साठून तो 4-5 दिवस झाले पेस्टे झालेले. बापू काकाला सांगितलं म्हणलं तू खुडायला नको राहू, जाळ्या व्हायचे मागे लाग म्हणा, आम्हाला परत मेरा यावं लागतं. काका आमचे खुडलेले तांबट्या मेराला घेऊन जायचं काम करत होता. मग आता 2 सऱ्यामध्ये आमच्या 5 जाळ्या भरून गेल्या. वातावरण तर पावसात झालं. त्यामुळे मी आणि बापू काकांना लगेच जाळ्या ट्रॅक्टरची वाट न बघता खांद्यावर घेतला आणि घराकडे नेऊन ठेवायचं काम केलं. पण पप्पांचा आवाज आला का म्हणे मोबाईल कुठेतरी पडून गेलाय पटकन ये म्हणे. त्यामुळे काय फोन लावून शोधला तर तो आता गाळा पडात पडेल. पाहू शकता तुम्ही कसा गाळात पडला होता. त्यानंतर घरी आलो. बाकी मंडळी लगेच आपल्या दुसऱ्या प्लॉटला खत टाकायचं होतं. मग त्यांना काय मेरावरती 2 बास्के नेऊन दिले. कसं एकदम ओके मध्ये त्यांचं काम चालू झालं. त्यानंतर मी आणि बापू काकाने घेतले तांबट्या निसायचं काम घेतलं. चला तो ट्रॅक्टर मार्केटला वणीला गेला त्यापर्यंत आपण निसून एकदम क्वालिटीमध्ये भरून ठेवलं. कसं एकदम ओके मध्ये ट्रॅक्टर आला. चला म्हणतो जाळीचं वजन किती ते पण बघून घेऊ. आपलं 20 किलोचं द्यायचं राहतं मार्केटला. आपलं जाळीचं 2 किलो वजन 500 ग्रॅम एक्स्ट्रा देऊन टाकला आपण जाळीमध्ये. आपला ट्रॅक्टर कांदा विकून रिटर्न झाला. त्यामुळे झाडू वगैरे मारून घेतला. आपल्या 10 जाळ्या निघाल्या. 10 जाळ्या आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरल्या आणि निघालो गोटू काकाकडे. गोटू काकाने पण आज पहिला खुडा, त्याच्यामुळे त्याच्या न्यायचं होतं तांबडे. त्यामुळे आपल्याला मोठ्या ट्रॅक्टरच न्यावा लागला. नाही तर आपल्या स्कॉर्पिओमध्ये आपल्या 10 जाळ्या आरंगसात बसून गेल्या. त्याच्या पण जाळ्या भरल्या. त्या 5 जाळ्या भरल्या आणि निघालो वणी मार्केटला. पाहू शकता तुम्ही रस्त्याला सगळे ट्रॅक्टरद्वारा तांबटीवाले एकदम जोरात एकाला एक ओव्हरटेक मारत. आम्ही पण दोन्यांना ओव्हरटेक मारला आणि निघालो. आपला पांढऱ्या टोल नाकाला फक्त हरणं मारला की त्यांनी टोलचा दांडा वर केला आणि आम्ही पण कसं एकदम रोबाबात निघालो. पुढं कसं एकदम ओके मध्ये पाहू शकत. तर आपल्याकडे काकाने लगेच ₹1 दिला. कारण आम्हाला एकदम टनाटना उडवत नेलं. कसं एकदम कारण की मार्केटला जायला उशीर झाला. 3 वाजून गेले होते. मार्केट 3च्या पुढं चालू होऊन जातं. म्हटलं उशिरा गेला तर आपल्या तांबडीला परत पाहिजे असता भाव भेटणार नाही. त्याच्यामुळे पाहता आपण 3 वाजून गेलं तरी आपण वणी मार्केटमध्ये पोहोचलो. कसं एकदम रोबाबात तर मार्केटमध्ये पाहता तर गर्दी एवढी नव्हती. होती नाही पेक्षा बरी होती. म्हणजे माल बाकी गाळ्यावरती व्यापाऱ्याने घेऊन टाकला होता. आजचा आपला भाव गेला होता तो ₹255 एक जाळी. आम्ही पण आमच्या 10-15 जाळ्या खाली केल्या आणि निघालो घरी. जाताना नाश्ता वगैरे काही नेलं नाही असं होतच नाही. मग काय मार्केटमध्ये निघालो कसं एकदम ओके मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.